सर्वांना क्रांतिकारी जय भीम. सर्वात पहिले हा व्हिडिओ बघा. जय भीम पब्लिक, तुम्ही बघतच असाल काही दिवसापूर्वी माझ्या अकाउंटवरचे व्हिडिओ ते पूर्ण डिलीट झालेत. ते व्हिडिओ डिलीट नाही झालेत, ते मला डिलीट करायला सांगितलेत आणि करून घेतलेत. विषय काय माहितीये का, काही दिवसापूर्वी एका मुलाने आमच्या गावातल्या सुजातदादा आंबेडकरांना वाईट कमेंट केली. तर आम्ही सर्व भीमसैनिकांनी मिळून त्या मुलाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची माफी मागायला सांगितली होती आणि त्यांनी माफी मागितली आणि तो माफी नावाचा व्हिडिओ मी माझ्या अकाउंटवरती अपलोड केला. आणि काही दिवसानंतर त्याच्याच एका मित्राने अशी स्टोरी टाकली आणि ती स्टोरी टाकल्यानंतर आम्ही दिंडोड पोलीस स्टेशनचे जाऊन त्या मुलावर तक्रार अर्ज देण्यात आला आणि पोलिसांनी आम्हाला सांगितलं असतं की तुम्ही सकाळी या आणि त्या मुलावर तक्रार नोंद करून घ्या. आम्ही तिथे सकाळी गेल्यानंतर पोलिसांनी माझा तो माफी नावाचा व्हिडिओ दाखवला सुजातदादा आंबेडकरांचा आणि मला त्यांनी असं सांगितलं की तुझा काय संबंध सुजातदादा आंबेडकरांचा तू माफी नावाचा व्हिडिओ टाकलास, तुझा काय संबंध असं सांगितलं मला त्यांनी. आणि मला बंद रूम मध्ये नेलं आणि बंद रूम मध्ये नेऊन मला त्यांनी असं सांगितलं की तुझे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे व्हिडिओ उडवायचे, सुजातदादा आंबेडकरांचे व्हिडिओ उडवायचे, बाळासाहेब आंबेडकरांचे व्हिडिओ उडवायचे असं त्यांनी सांगितलं. मी नाही म्हणल्यानंतर त्यांनी मला मारहाण केली आणि मारहाण करून जेवढे माझे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे व्हिडिओ होते तेवढे त्यांनी उडवून घेतले. विनाकारण माझ्यावर कुठलाही गुन्हा दाखल नसताना त्यांनी मला मारहाण केली त्या आरोपीच्या समोर आणि मला वरती शिवीगाळ पण केली. आणि त्यांनी मला असं सांगितलं की प्रत्येक शनिवारी येऊन तुझा मोबाईल आम्हाला चेक करण्यासाठी दाखवायचा आणि तू एक पण व्हिडिओ काढायचा नाही. त्यांनी मला असे धमके दिले आणि मला त्यांनी असं सांगितलं की तू जर व्हिडिओ काढला तर ह्याच्यापेक्षा तुला जास्त शिक्षा देण्यात येईल. या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या भीमसैनिकाला न्याय भेटला पाहिजे. जय भीम. अन्नासाठी उपोषणाचा करू नकोस कावा